दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये महिलेला बसण्याच्या पद्धतीवरून मॅनेजरनं टोकलं। ताज हॉटेलमध्ये जेवायला मांडी घालून बसण्यावर आक्षेप घेण्यात आला। सलवार आणि कोल्हापुरी चपलेवरूनही ताज हॉटेलनं महिलेला सुनावलं। या घटनेबद्दलची माहिती युअर स्टोरीच्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांनी दिली। त्यांनी एक्सवर एक छोटा व्हिडिओ शेअर करत सांगितलं की हा प्रकार दिवाळीच्या वेळी घडला, जेव्हा त्या बहिणीसोबत रात्रीच्या जेवणासाठी गेल्या होत्या। श्रद्धा शर्मा यांनी सांगितलं की त्या खुर्चीवर मांडी घालून बसताच रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं त्यांना टोकलं। मॅनेजर म्हणाला की काही पाहुण्यांनी त्यांच्या बसण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतलाय। श्रद्धा शर्मा यांनी पुढे लिहिलं की मॅनेजरनं त्यांच्या सलवार कमीज आणि कोल्हापुरी चपलांवरही टिप्पणी केली। मॅनेजरनं त्यांना सांगितलं, हे फाईन डायनिंग रेस्टॉरंट आहे, इथं खूप श्रीमंत लोक येतात, तुम्ही योग्य पद्धतीने बसायला हवं आणि बंद शूज घालायला हवे। मुझे बहुत ही गुस्सा आया हुआ है क्योंकि अभी ताज होटल में है हाउस ओपनिंग। मेरी बहन आई हुई है आज और उसको लेकर आए हुए हैं यहाँ पर। बहुत मेहनत से पैसा कमाते हैं और उसको सोचे दिवाली में कुछ किए नहीं तो आते हैं और यहाँ पे डिनर करते हैं। और यहाँ पे ताज के मैनेजर ने आके मुझे बोला कि एक गेस्ट को प्रॉब्लम है मुझसे, क्योंकि मैं ऐसे बैठी हुई हूँ। देखिए, इस तरह से बैठी हुई हूँ और ये फाइन डाइनिंग है और यहाँ पे ऑफकोर्स बहुत रिच लोग आते हैं, तो आपको एक तरीके से बैठना चाहिए। और क्लोज्ड शूज, क्लोज्ड ये पता नहीं शूज, पता नहीं क्लोज शूज क्या पहनूँ, कोल्हापुरी चप्पल पहनती हूँ और पहनती हूँ खुद अपने मेहनत से खरीद के और अपना ये करके यहाँ पे आई हुई हूँ। मगर ऐसे आके कहना कि आप पैर नीचे करके बैठिए, ये तो गलत है और किसी को ऑब्जेक्शन है और प्रॉब्लम है। दिस शोज दैट वी आर स्टिल रीकिंग ऑफ दिस richness and this culture and this class. Why? I work hard and that's why I'm here and I'm paying for this myself. So what is the issue? और यहाँ किसी को क्या प्रॉब्लम कर रही हूँ? सही ढंग से सलवार कुर्ता आराम ढंग से रहती हूँ, आराम ढंग से ये करती हूँ, तो इसमें इतना बड़ा ऑब्जेक्शन। और मैनेजर ये क्वेश्चन में ताज होटल के, जिसके लिए मुझे बहुत रिस्पेक्ट है, रतन टाटा और जी इन्वेस्टर थे मेरे कंपनी में, एंड आई एम सो डिसअपॉइंटेड विद ताज फॉर क्वेश्चनिंग मी ऑन दिस। या सगळ्या प्रकरणासंदर्भातले अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी शिवाजी काळे देतील। शिवाजी, युअर स्टोरी को श्रद्धा शर्मा आहेत, त्याचा फाउंडर आहेत आणि त्या ताज हॉटेलमध्ये गेल्या होत्या। खरं तर पाहिलं गेलं तर भारत हा श्रीमंत लोकांचा गरीब देश आहे असं म्हटलं जातं। तशाच पद्धतीची काहीतरी मानसिकता आहे। खरं तर ही मानसिकता आहे आणि या मानसिकतेच्या विरोधात शर्मा यांनी ज्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे ते महत्वाचं आहे। कारण श्रीमंत लोक इथे येतात, यामध्ये हे वाक्य जे आहे हे कुठेतरी श्रीमंत आणि गरीब दरी याच्या संदर्भात संबोधित करतं। दुसरा मुद्दा आहे, पैसे तर श्रद्धा शर्मा यांच्याकडे आहेत, मात्र त्यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने जेवण केलं जातं त्याच्यावरती आक्षेप नोंदवला जात आहे। आणि खरं जर पाहिलं तर अनेक वेळा असं होतं की खेड्यातले लोक शहरामध्ये गेल्यानंतरही अनेक लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात। तर त्याच पद्धतीची ही मानसिकता आहे आणि तेही ताज म्हणजे टाटाचे कर्मचारी हे इतर कर्मचाऱ्यांपेक्षा चांगले मानले जातात, एटिकेट्स मॅनर्स असलेले मानले जातात। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्या पर्सनल डिग्निटीला कुठेतरी धक्का बसलेला आहे। कोणी कसं बसावं याच्यासाठी काही नवीन पद्धती आहेत का, हा सगळा प्रश्न निर्माण होतो। विशेष म्हणजे त्यांनी पायामध्ये कोल्हापुरी घातलेली होती। कोल्हापुरी हा जगविख्यात ब्रँड आहे, हे कदाचित त्याला माहिती नसेल, कारण मधल्या काळामध्ये कोल्हापुरीची कॉपी ही जागतिक स्तरावरती करण्यात आली होती, त्याच्यावरती कोल्हापूरच्या लोकांनी आक्षेप घेतलेला होता, तेही त्याला कदाचित माहिती नसेल। एकंदरीत पाहिलं गेलं तर यामध्ये श्रद्धा शर्मा यांची कुठलीही चूक नाहीये, मात्र या माणसाच्या नजरेत कदाचित गरीब आणि श्रीमंत या दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गोष्ट जी आहे ती या ठिकाणी दिसत नाही। दुसरा मुद्दा म्हणजे एखाद्या महिलेशी कशा पद्धतीने वर्तन करावं हे देखील त्यांच्या लक्षात आलेलं नाही। एखादी महिला पालथी मांडी घालून बसलेली असू शकते किंवा तिने कसं बसावं हा तिचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी त्या हॉटेलमध्ये येण्यासाठी तिने पैसेही पे केलेले आहेत। तर तरीही तिच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा जो आक्षेप घेण्यात आलेला आहे हा कुठेतरी अत्यंत खालच्या पातळीचा आहे, घृणास्पद आहे आणि यावरती त्या मॅनेजरवरती निश्चितपणे कारवाई व्हायलाच हवी। मात्र मानसिकतेचं काय, अशा पद्धतीची जी मानसिकता आहे थेट मोठ्या प्रमाणात पैसे देऊनही त्या ठिकाणी जाणं आणि त्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असतानाही
एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने ह्युमिलेट करणं हे योग्य नाहीये आणि या मानसिकतेवरती विचार करणं गरजेचं आहे. कारण शहरातली लोक जेव्हा खेड्यातली लोक जेव्हा शहरात जातात तेव्हा देखील त्यांच्या बाबतीमध्ये गावठी अशा पद्धतीची विधानं वापरली जातात. तर त्या मानसिकतेवरती प्रहार करणं गरजेचं आहे. कारण अशा पद्धतीचे मॅनेजर किंवा लोक जे असतात ते आसपास आपल्याला नेहमी पाहायला मिळतात, ऑफिसेसमध्ये पाहायला मिळतात. लोकांच्या या मानसिकतेवरती प्रहार होणं गरजेचं आहे. कारण कोण कसं बसावं याच्यासाठी काही नियम नाहीयेत आणि विशेष म्हणजे त्यांनी काय असं गैरवर्तन देखील नव्हतं केलं आणि त्यामुळं त्याच्यावरती कारवाई होईल इथपर्यंत ठीक आहे. त्याच्या पलीकडे जाऊन लोकांची मानसिकता जी आहे ती बदलायला हवी. कपड्यावरून, पेहरावावरून जर आपण त्याची जर कॅरेक्टर ठरवलं गेलं किंवा त्याची उंची ठरवली गेली तर या देशाचे राष्ट्रपिता म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्या महात्मा गांधी ते साधे कपडे घालून आपल्याला पाहायला नाही, मिळतात. अगदी खरं आहे शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या मानसिकतेवर विचार होणं, या मानसिकतेवर काहीतरी उपाय शोधणं गरजेचं आहे. आता या प्रकरणात आणखी पुढे काय होतं वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.